मित्रांनो गाडी सीएनजी होती, पिकअप पकडत नाही, पेट्रोलवर जावं लागेल. मग काय करायचं आता? काय करायचं? मग पेट्रोलवर जाव्या. मग तू टाक ना. नाही गाडी मला दे, मी सीएनजी वर जातो. नवीन ड्रायव्हर बिलकुल. आमच्या पेंडी संपल्या म्हणून परत आणि चोरून आणलेत. खानदानी चोर आहे. जावडेकर चोर महाडात आलेत. वा 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 वा. दिस इज कॉल पोपटी. तर कसे आहात मित्रांनो, बरे आहात ना? गेल्या वेळी आम्ही पिकनिकला गेलो होतो रायगडावर. तिकडे आम्हाला पावसामुळे जायला शक्य नाही झालं, कारण की रोपवेने जाणं शक्य होतं आणि पायवाट बंद केली होती. आणि रोपवेने जवळपास 6 ते 7 तासाची वेटिंग होती, म्हणून आम्हाला रायगडावर जाता आलं नव्हतं. म्हणून आज आम्ही सर्व रायगडला पुन्हा एकदा निघालो आहोत, जवळपास 4 महिन्याने ना. आता आम्ही मित्राच्या गावी, आमच्या अक्षयच्या गावी थांबणार आहोत आणि मग सकाळी रायगडावर जाणार आहोत. तर आता रात्रभर आम्ही काय मजा करतोय आणि इथून निघताना काय धमाल करतोय, नक्की बघा. जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं. हा व्हिडिओच करतोय, ठीक आहे. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. तयारी चालू आहे. हा टाटा टाटा, जाओ 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 टाटा. गाडी चालवणारे मालक आमचे इकडे पण निलेश दाजी तांबे, प्रकाश वालवटकर आणि दुसरा प्रकाश वालवटकर, तिसरा मोहिते आणि तिसरा मोहिते. 3 ड्रायव्हर आहेत आमच्याकडे. पण एकता हवी तर अशी, मित्र नाही नाही म्हणता झक मारून शेवटी आलाय. प्रॉब्लेम काय होता? प्रॉब्लेम काय होता? जुलाब असताना म्हणाला. सुलाब असताना आला, डायपर लावल्या वाटतं त्याने आता. हगीज लावल्या, हगीज. पोराचं ते पण अच्छा, पोराला हगीज लावून आला. पोराचं ना, पोराचं घेऊन पोराचं घेऊन. पिकनिक मध्ये हे माणूस होते आमच्या बरोबर, आज नाही आहेत. आमच्याशी तुम्ही गद्दारी केलात. नाही, तुम्ही गद्दारी केलात, तुम्ही यावेळी येत नाही आहात, आम्ही लक्षात ठेवलंय. नाही नाही, तुम्ही गद्दारी केलात. हा माणूस वाढलाय त्याच्यावरचा. गेल्या वेळी कमी होता, ह्या माणसाने जागा भरून काढली. चला चला, भेटूयात आपण, बाय. मित्रांनो गाडी सीएनजी होती, पिकअप पकडत नाही, पेट्रोलवर जावं लागेल. मग काय करायचं आता? काय करायचं? मग पेट्रोलवर जाव्या. मग तू टाक ना. नाही गाडी मला दे, मी सीएनजी वर जातो. नवीन ड्रायव्हर बिलकुल. मेरा हाथ छोड़ना.
ए माझ्या पोराची आणि बायकोची पप्पी आणि इजण्याची बोल सामानाचा मान घेऊन येतात कारले डोंगरावर वार घुमे अंगण तुझे संगात कोंबड्या उडवताना डोंगरावर तुझे हे कोंबडा कुणाला उडवायचं ह्याला उडवूया हे मला उडव ना कोंबडा कोंबडा उडव कोंबडा नाची नगोडा कोंबडी उडव कोंबडी पळस आलेला आहे आणि आम्ही परत चालू आहोत रायगडच्या दिशेने. आम्ही ड्रायव्हर चेंज केला कारण की एका ड्रायव्हरने आम्हाला 3 वेळा चुकवलंय. प्रकाश वालवटकर मला वाटलं ड्रायव्हरची आमच्याकडे काही कमी नाही. ड्रायव्हर फास्टर आहे वेंचू. रात्री एक नवीन गाडी घेऊन आला आमच्याकडे. मधली रोड नाही बाईक कळलं ना. हा पप्पाचा अंगठा तोडलेला हो, तेच मधली रोड नाही भावा. नाही रात्री तू पण गाडी घेऊन आलायस ना, तुला पण चालवायची. तेजस पवार चालवणार. रात्री 50 रुपयाची गाडी घेऊन आलाय तो विकत खास गाडी चालवण्यासाठी. जीटीए मध्ये चालवली आहे गाडी मी. आता आम्ही अक्षयच्या घरी पोहोचलोय. साफसफाई करतोय आणि आता पाणी भरायला जायचं आहे ना. त्याच्या येतोच पाणी भराय. आम्ही दुनियेची घाण साफ करतो, आमचं घर साफ करायला आमचं काय जात आहे. या तत्वानुसार तेजस आमचं घर साफ करतोय आणि आम्ही सगळे त्याला ऑर्डर देतोय. ऑर्डर नंबर 1, 2, 3, 4, 5 आणि मी 6. त्याच्या तिकडे राहिलं पण जरा असं व्यवस्थित. आणि बाकीचं सगळं पोपटीचं सामान. हा आमचा भाऊ आता आमच्यासाठी जेवणाची तयारी करतोय आणि आमचं आजचं खास जेवण आहे. काय जेवण आपलं आजचं? आपलं पुलाव जेवण आहे आणि आपल्याला खास जेवण काय? खास पोपटी आहे. रायगड जिल्ह्यातली सगळ्यात फेमस डिश, हिवाळ्यातली सगळ्यात फेमस डिश पोपटी, चिकन पोपटी. बऱ्याच लोकांनी इथे खाल्ली नसेल, आम्ही तर नाही खाल्ली आहे आणि बाकीचे पण पहिल्यांदाच खात आहेत. मला वाटतं ह्यांनी खाल्लेली आहे. यांनी खाल्लेली आहे. यांनी खाल्ली आहेस? बघूया आता पोपटीची तयारी. हा काय आहे? पोपटीचा मसाला, खास पोपटीचा मसाला. आणि हा काय? त्रिशूल मसाले पोपटी मसाला, त्रिशूल कंपनीचा. पोपटीचा मसाला वेगळा भेटतो. आपल्याला खायचं काम करायचं. कोणता मसाला आणि काय ते विचारायचं नाही, ते बनवतील काय ते. आणि ही पोपटीसाठी आमचं हे मडकं, या मडक्यामध्ये पोपटी बनवली जाते आणि या शेंगा. आणि यांना आम्ही कामाला लावले. कांदे चिरतायत, फ्लॉवर कापताय आणि टोमॅटो. ज्येष्ठ नागरिक 3 खास. आणि आम्ही आता चाललोय पेंडा चोरायला. चला, आम्ही येपर्यंत सगळं झालं पाहिजे. आधी सांगतोय जरा पण का बाकी ठेवू नका. चला आपण चोरी करायला जाऊया. पेंडा म्हणजे गवत एक प्रकार असतो. गवत असतं ना रे. लाईट लावून येतं, फॅश लावून चालू कर ना. फॅश फ्लॅश आहे. वेट. हा चल मस्त. चला वेट. चला. चोरीशिवाय पोपटीला मजा नाही.
खाज उठेल रे. हा काय रे दिसले. चला पळा गावाले पकडायच्या आधी. हा नाही का तो एक नाही का कोणता मी तुमका बेग सीन देतो. भागो. वैसे मेरे डायलॉग क्या है. चला ही पेंडी कोणी ठेवली ते. मी आलो का हा तू पण आलास आहे काय. बघा हा आमचा गाव आला. ह्याचं गाव आहे बदलापूर. जास्त नाही 10 किलोमीटर लांब ह्याच्यापासून. घरापासून 10 किलोमीटर लांब. गावाला जाऊया. एक दिवशी ह्याच्या गावाला जाऊया बदलापूरला. नाही राजापूर आहे माझं गाव. तुझा राजापूर तो बदलापूर. हा बदलापूर. बदलापूर 40 रुपयामध्ये रिटर्न. आणि हे आमचे सिक्युरिटी 1 2. हे घे. चला बोर तू मध्ये थांब. तू घाबरतोस. पुढे तुला काय माहिती आहे. हा चल लोकांना पुढे पाठव. हा चल. या पेंड्या आता इथे ठेवतोय आम्ही आणि नंतरला मग इथे येऊन बनवायचं आहे ना. हो इथे बनवायचं. पेंड्या ठेवूयात आणि आपण आता आपला बांबूचा पाला आणायचा. बांबूचा पाला तो पण इथेच ठेवायचा. हो तो आपल्याला आम्ही इथे ठेवायचा. ओके तो आणून इथे ठेवायचा आणि पोपटी बनवायची. चला इथून जरा सांभाळून. अयो अरे बाबा पाय घसरला की डायरेक्ट खाली थेट शेतात. पोपटी बनवायचं. हा पाला माझ्या हातात अख्खं झाडच आलं. ही काय चोरायची गरज नाही. हे डायरेक्टली मिळतं. आणि आमच्यासोबत आमचा गाईड पण आहे ऋतिक. काय करणार आहे वेगळं. आमच्याकडे नावाचा पहिले होती. अरे तुम्ही आहे ना सीझनला यायचं रे. आमचं अचानक ठरतं कधी पण. गेल्या वेळी पावसात आलो होतो. आलो होतो ना. पावसात आले होते. मग खेकडे पकडले ना आपण. काय बांबूचा पाळा खाली सुकलाय तो म्हणजे वरच्यावर कवळा घ्यायचा असतो. हे काय चोरी करायचं नाही आपल्याला. हे आपल्याच स्वतःच. हे नॅचरल आहे. हे फुकट आहे. किती पण घ्या. आणि हे फक्त डिरेक्टर आहेत. डिरेक्शन देत आहेत. हा कावळा माल तिकडे ते कवला आहे आणि आमच्याकडे इकडे हा कवला आहे. कोण पोरगी बिरगी असेल तर दे. हा कोण पोरगी बिरगी असेल तर सांगा. नाही पोरगा कोण असेल तर सांगा. सॉरी मिस्टेक बस झालं ना एवढा. चला मग निघूया. चलो उद्यापर्यंत ठेव की रायगडला जास्त. नाही पोकळ आहे. किती घेतला. चला आमचा पाला घेऊन झालाय. पेंड्या पण चोरून झाल्यात. हा बोल ना बाबा. काय अरे वा हे काय कंदमूळ त्याला हे म्हणतात काय काहीतरी म्हणतात. मला पण माहिती आहे पण आता नाव नाही आठवत आहे. त्याला गरकन का असं काहीतरी म्हणतात. गुलकंद गरकन गरकंद.
पाला असं लावतो आणि हे कसं करपून आहे सगळ्या साईडने लावून देतो आणि फ्लेवर फक्त तुला म्हणजे ओव्याचा. आणि पाहुणं पण औषधी असतात ना. हो हो. जरा मला आतमध्ये टॉल दाखव मला दिसत ते फ्लॅश मार. असं ते अरे बा, आपल्याकडे जास्त आहे रे मटेरियल जास्त आहे ना. मटेरियल जास्त आहे म्हणून हे कमी टाकायला लागेल रे म्हणून मी असं नेमकं टाकतोय. दिसतंय ना. थांबून आता नंतर आपल्याला यूज अंदाज नाही राहणार ना शेंगांचा आपल्याला आपलं चिकनचा. जास्त थोडासा टाक असा होते आता ठरला फक्त एक क्लिअर. चिकन जास्त नॉर्मल टाक थोडंफार तरी पाहिजे ना. साईडनी करपणार नाही ना. लावा ना परत. लावून ना परत आता त्याच्यावरती पानं पीसला मोठे मोठे केलं ना त्यांनी. तेवढेच पाहिजे ह्याच्यापेक्षा मोठी शिजतात. अच्छा. खायला मजा यायला पाहिजे ना. ते कसं माहिती आहे का हे एकदम छोटे बनतात ना ते हा, हा. हे झाल्यावरती कधी जे कोणाला पाहिजे ते टाकतो पाहिजे मला कलेची मोठे मोठे पीस कुठे गेले रे. त्याला मस्त झालाय मसाला चांगला लागलाय. हं. पाहिजे तसं लागलं दुसऱ्या घरालाच भाव मारतो तो आणि ते फक्त बघणार ना एक दिवस खाऊन टाकणार. तिथे माळ मी खिशात ठेवतो. एवढाच जास्त मारलं तर काय मारायचं ह्याच्यासाठी आलोय आपण. तो फुल काम मगाशी म्हटलं होतं ना रे आपण. लागेल पांढऱ्या बोला अंडी कमी करा मग त्यात आपण ऍडजस्ट करू. अंडी कमीच केली. 3 डझन अंडी 2 केली. आता आपलं 2 किलो चिकन दोन पाहिजे घेते त्याच्यातले तो शिजायला टाक. चिकन पण बरं बॉईल करायला टाकतो. आम्ही एकच किलो मागवलं आणि मग आणले मग 4 पाहिजे 7-8 घरी एक काम करा आपण किती 10 12 13 जण आहेत ना. कोपरे पेट टाक शिजली पाहिजे तरी घांबऱ्या शिजली पाहिजेत. तिथे टाकले 4 फुटल्या बाजूला घेते हात बाहेर काढ त्याला. सगळं टाकून दे साईडला. मग ते शिजणार नव्हतं. तेच बोललो. इथे अंडी देत आता नको आता नको आज जाईल चिकन आधीच मी ऑलरेडी मीठ लावलंय. अशा तऱ्हेने आमची पोपटी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. आता याला शेवटचा लेअर पुन्हा हा पाळा. लय तोडलात मोबाईल. आपल्याकडे साहित्य आणि हे कसं पोपटी बोललं तर ऍसिडिटी आहे. हा काय हा ऍसिडिटी आहे पोपटी जास्त ओवा टाकायला लागतं. मी जे गोळ्या आणल्यात ना मला तशी आमची एका बाजूला पोपटीची तयारी, तशी दुसऱ्या बाजूला आमचे कुक मनोज कांबळे, अक्षय मोहिते आणि त्यांचे मदतनीस ह्या ट्रिपचे खजिनदार प्रशांत जाधव. जरा इकडे बघा. हा दुसरे मदतनीस प्रकाश वालवटकर. हे आज आमचा बेत काय मनोज कांबळे काय खाली व्हेज पुलाव. व्हेज पुलाव. चिकन पोपटी विथ व्हेज पुलाव. काय शेफ व्हेज पुलाव. हे पेंडे आता जाळले आहेत है ना. बाबू घरच्यांना पण दाखवतात बघा. बघा घरच्यांना दाखवतात. बाबू बघतोय आमचा. बाबू इकडे बघ व्हिडिओ. बाबू इकडे बघ व्हिडिओ. ओ हरिराव. हरिराव. हरी ओ हरिराव. हरी मोबाईल बघतोय. हरी बिझी आहे, कामात बिझी आहे एकदम. बाबू मटका टाकला आतमध्ये. हो आतमध्ये टाकलं. अरे मटका टाकलं राहिला आमचं. व्हिडिओ केलाय. हो केला. ठीक आहे. हे सारखं सारखं टाकावं लागतं ना. सारखं काय टाकावं. असं ऍक्टिंग करा ना थंडी आहे म्हणून.
त्याच्या वाफेने ते शिजतं. अच्छा. हा जो शेक आहे ना आतमध्ये लाल लाल हा हा. तो कंटिन्यू राहतो ना आतमध्ये. बेक होतोय ते. आणि तू का शेकोटी घेतोयस? थंडी आहे ना भरपूर. थंडी वाजते त्याला. थंडी वाजते आणि हाफ चड्डी घालून आलेत. मुंबईची थंडी. मुंबईची नाही मेल्या गावची थंडी आहे. मुंबईमध्ये काहीच थंडी नाही, आम्हाला गरम होतं उलट तिकडे. वाव, हा बघा पाठमोरा राहून शेकोटी घेतोय. मागं थंडी. पेंडे पुरतील ना रे की परत चोरावे लागतील? त्याच्या आम्ही भरपूर पेंड्या चोरल्यात. आम्ही गेल्यानंतर गाववाले तुम्ही काय ते बघून घ्या. मला वाटलं एकदा लावायचं आणि गप बसायचं. मला पण तेच वाटलं होतं, एकदा लावायचं आणि गप्प बंद, पण सारखं टाकावं लागतं. हे काय टाकतायत. होळी बनवायचे. आता होळी पण येईल पुढच्या महिन्यात. अच्छा खाना है तो मेहनत तो करनी पडेगी. आणि अशी वाट पण बघणी पडेगी. आमच्या पेंडी संपल्या म्हणून परत आणि चोरून आणलेत. खानदानी चोर आहे. महाडात आले. जावडेकर चोर महाडात आलेत. गाववाले पकडून मारणार आहेत. 1 2 तुम्ही बघून घ्या काय ते. परत नाही साईडला करायचं. मोस्ट ऑफ तयार झाले ना. राहू दे ना. बसलेत ना आता. सुका चिकन आहे आपल्याकडे. हाय मडका आहे ते बाई, व्यवस्थित आहे. हा आवाज येते. हा हे बघ. आता आला काय पोपटी जवळ? नाही रे, मला आला. इकडे जातो ना. वाजव. अरे वाजव. बस शिजलाय का? वाजव. वाजव. शिजला. शिजला ना. असा आवाज आला म्हणजे शिजला. सुटते ना रे सगळीकडून. बघ वाचलं काय? चप्पल घे. आता वाफेचा वास घे. आला आला आला. बघ आता वाफेचा वास घे. आला काय? आला आला. घेतला. मला वासच येत नाही. हा आता आला. म्हणजे ओव्याचा आणि पाळाचा आला. तोच असतो. माझ्या जरा पायाकडे दाखवा आता. घे ना, हे घे. अच्छा चप्पल घेतली आणि त्याकडे मार. त्याकडे निखारे निखारे सांभाळ. ओके चालेल. आता ओके. याला का? आता आला वास? हा? आता वास आला. ओव्याचा वास आहे आणि पाल्याचा. चलो चलो डाकू मकुम डाकू मकुम डाकू मकुम डाकू मकुम गोविंदा रे गोपाळा. आला रे, आला आला. गोंद्या आला रे. ए उठना बाजूला. हे वरतून दे. आली रे आली पोपटी आली. आली रे आली पोपटी आली. आली रे आली पोपटी आली. ए लाईट मारो, लाईट मारो व्यवस्थित. लाईट मारू. इथे मार. हा 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 हा. वा 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 वा. दिस इज कॉल पोपटी. एक कली आहे त्यात काहीतरी. हाय थोडंसं आहे. ठीक आहे. आरामात आरामात. आरामात आरामात नाही राहिलं तरी चालेल, हरकत नाही. निकेश गमरे. पाठीचं का नाही आपलं एवढं इकडे ना. त्यातून तिघं बसायचे इकडे. एक काम करा, तू तिकडे जा. ह्या दोघांनी इकडे पाठव. तुम्ही थोडे पाठवा. ओके मस्त. भावाने आपल्याला मस्त ये बसा. बनवून दिलेली आहे आणि ती छान झालेली दिसते. टेन्शन नाही. सर तिकडं दोघं बसतील नाही कुणाला. एक नंबर झाले. ओके बस. पोपटी अंडा आणि शेंगा. बाकीच्यांची मजा चालू आहे. सगळे तुटून पडले आता. आणि रात्रीचे वाजलेत 12. शेंगा खायच्या ते फोडून का? फोडून का? फोडून तू पावडर शेंगा खाल्ल्या ना कधी? पावडे खायचे ना. हे ना वरचं नाही ना खायचं. बियाच खायच्या. बिया खायचे ना फक्त. साल कोण खात? तुमने देखा
लुप्त लपतो. हा लावते दुसरं अरे कुठं होतो दिल तो दिल के पास